महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या उत्तरेला बनाळी हे पवित्र गाव डोंगर कुशीत वसलेलं आहे. श्री बनशंकरी देवीच्या कृपेने बनाळीची महती वाढली आहे. शेगाव पासून 5 किलोमीटर अंतरावर, जत पासून 13 किलोमीटर अंतरावर, वायफळ मधून 5 किलोमीटर अंतरावर, तर औंढी पासून 7 किलोमीटर अंतरावर बनाळी हे सुंदर गाव डोंगर कुशीत वसलं आहे. दरवर्षी दसऱ्याला बनाळीच्या बनात बनशंकरीची यात्रा भरते. बनशंकरीलाच शेकाबाई असेही संबोधतात. बनाळीच्या बनात आंबा, चिंच, जांभूळ, लिंब, सीताफळ अशी विविध प्रकारची हजारो उंच वृक्ष आहेत. हिरव्यागार व दाट वनात मोर नाचत आहेत. वनराईची हिरवी शाल व पक्ष्यांच्या आवाजाचे मधुर संगीत यामुळे बनशंकरीच्या बनात मन कसं प्रसन्न होतं. अहो ऐकलत का? उशीर होतोय आम्हाला. अहो काय म्हणतास अहो तुम्ही? काय झालं? भटजी बुवाकडे जायचं नाही ना आम्हाला. आता भटजीबाकडे काय काम काढलं सर? श्रावण महिना चालू झाला या, होय. तेव्हा पूजेचा मुहूर्त बघावं म्हणतोय. पूजेचा मुहूर्त? बरं झालं बघा. उरकून घे की कार्यक्रम. बरं मग आता एक करा, तुम्ही थांबा जरा, मी तुम्हाला चहा घेऊन येते. बरं घेऊन या लवकर आणा. हा घ्या चहा. बरं तुम्ही पण आता जाऊन या, म्हणजे आपलाच मी सगळी कामं उरकून घ्यायला बरं बघा. तेच म्हणतोय मी. हा हा आपला कार्यक्रम उरकून घेऊया. आपला कार्यक्रम पण उरकून घ्यायला हवं हे खरंय, पण पाहुण्यासनी बी समजायला बोलवायला हवं की नग? तर बोलवाय पाहिजे, नाही कसं बोलवलंच पाहिजे. अगदी बरोबर आहे. मग सगळं लवकरात लवकर उरकून घ्या बरं. सदा, अरे सदा, हे सदा कुठं पाण्यात पडलंय कुणास ठाऊक. जे मालक काय म्हणला सा? अरे पहिलाच वैरण टाक आणि चल माझ्या संग. मालक पण कुठशी? अरे कुठतीस कशाला? वाजव म्हणले की वाजवायचं, लगीन कोणाचं विचारायचं नाही. होय होय मालक. चल माझ्या संग. देवी महादेवी शिवाय स्तुतं नमः. नमः प्रकृते भद्राय नीता प्रणतास्मतामो. जगदंब 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 जगदंब. अहो झाली का पूजा? पाणी आणू का? अहो विचारताय काय? घेऊन या पाणी. हे घ्या पाणी. हा बरं. जगदंब जगदंब हे घ्या ठेवा. राम राम भटजी बुवा. नमस्कार सरपंच. या बसा. बस सदा. आवरली का देवपूजा? हा आवरली ना सरपंच साहेब, देवपूजा आत्ताच आवरली. बरं. काय काम काढलं म्हणायचं? श्रावण महिना चालू झाला या, तवा पूजा घालावी म्हणतोय. बेस बेस. मुहूर्त बघाय आलोय तुमच्याकडं. छान छान छान, फारच छान गोष्ट. हा बघूया की, बसा 5 मिनिटं बघूया. बरं.
येत्या गुरुवारी सकाळच्या प्रहरात सूर्य मध्याने येण्यापूर्वी, मी काय म्हणतो लक्षात येते ना सरपंच साहेब? बरोबर बरोबर. पूजेला चांगला मुहूर्त आहे, तेव्हा तयारीला लागायला काहीच हरकत नाही. बरं झालं, एकदम बेस मुहूर्त काढला बघा भटजी बुवा. दिस बी बेस्तरवार हाय आणि तयारीला येळ बी मिळतो या. तेव्हा जुळणे लागाल बरं. पाटलासनी बी निमंत्रण द्यायचं आहे. काय म्हणतो सदा? तर मालक मी आहे की जोडणीला. त्याचं काय आहे, कार्यक्रम एकदम झाक झाला पाहिजे. खराय मालक तुमचं. बर भटजी बुवा, तुम्ही टायमाला हजर राहायचं बघा, नाहीतर आमची तयारी होत नाही. काय सदा? जी मालक. बर येतो. धनी आलाच हवंय. बरं थांबा, मी पाणी घेऊन येते. बरं मग कधीचा मुहूर्त काढायचा म्हणलं? येत्या बेस्तरवारी भटजीनी मुहूर्त काढलाय पूजेचा. बरं झालं मुहूर्त काढला तो. समधी तयारी करायला बरं. तयारी बी करायला पाहिजे, समजा पाहुण्यासनी बी बोलवायला पाहिजे. मग आपण दरवर्षी पूजा घालतोय आणि समध्या पाहुण्यासनी बोलवतोय, बरोबर की नाही सदा? होय मालक. मग आमच्या माहेरच्या मंडळींना बोलवताय की त्यांना विसरताय? कसं कसं विसरून कसं चालल? मग सदाकडं निरोप पाठवा की. सदा, जी मालक. अरे पाहुण्यासनी निरोप देऊन ये पूजेचा. होय होय. बरं सदा, जा बिगी बिगी आता. होय होय. बर ये जाऊन ये, सांगून ये. खरावी सगळं चल वाड्यावर तुला काय धावती चल पाटलाकडे चल पाटलाकडे. राम राम पाटील. अरे रामा, लक्ष्मणा, काय जोडणी आहे? पाटील लक्षू सारखीच भांडणं काढतोय. मी कुठं करतो? योच करतोय बघा भांडणं. बघा आहे का, सारखं आडवं भांडतोय आणि ऐकतच नाही बघा हे माझं. अहो पाटील तू नाही म्हणून काय खपून घेऊ? काय खपून घेतलं रे तुझं मी? अहो आतापर्यंत मोठं आहे म्हणून मी काहीच बोलत नाही बघा. अरे दोघं बी जरा सबरून घ्या की, का गावाच्या पुढे तुम्हाला चांगलं खेकसाय पाहिजे. तुम्ही सांगा पाटील, मी आता काय करू? दोघं बी गाळाभेट घ्या बघू, पुन्हा भांडणं करणार नाही म्हणून. अहो आम्ही आज काय करणार नाही बघा पाटील. दोघं गाळाभेट घ्या. सारखी भांडणं काढतोय. अरे रामा, लक्ष्मणा, जरा सबरून घ्या की, का काय झालं आलाच पाटलाच्या वाड्यावर. पुण्यांदा भांडण करायचे नाहीत, नाहीतर गावाच्या पुढे फैलाव घेईन. नाही नाही पाटील, नाही पाटील. दोघं बी गाळाभेट घ्या बघू. आता कसं गाडी रोळा आली. राम राम पाटील. रामा, लक्ष्मणा, तुम्ही कसं राहायचं? सरपंच. नमस्कार सरपंच. रोजच आपलं, तुम्ही नाही भेटला की भांडणं आमच्या वाड्यावर. असू दे की पाटील, तेवढंच पुण्य तुम्हाला ते जास्त मिळत. तुमच्यापेक्षा कमीच हो. बर बसा सरपंच. पाटील, काय म्हणताय? बेस्तरवारी पूजा आहे. बर, न विसरता पूजाला यायचं. बत्सर भांडणं मिटवत वाड्यावर. असं कसं सरपंच? तुम्ही बोलवलं ना आम्ही आलो नाही असं कधी झालंय का? आम्ही अगदी टायमाला हजर आहे बघा. तेच म्हणतोय मी. आणि रामा, लक्ष्मणा, तुम्ही दोघं बी न विसरता पूजाला यायचं, बरं का? होय होय येतो की. बर सरपंच, चहा घेऊन जावा की. नका नका, आता लय उशीर होती. असं म्हणता. मला काम बी लय पडले ते. सुपारी घ्या. पुण्या ना कधी तरी घ्या ना सुपारी. घ्या. हे घ्या. बर निघू का आता? हा या या. राम राम. ओम नमो विघ्नराजाय सर्व सौख्य प्रदायिने दुष्टारिष्ट विनाशाय पराय परमात्मने लंबोदरम महावीर्यम नागयज्ञोपशोभितम अर्धचंद्रधरम देवम विघ्न विनाशनम. ओम ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रा हेरंबाय नमो नमः. सर्व सिद्धि प्रदोषितुम सिद्धि बुद्धि प्रदो भवा. चिंतितार्थ प्रदस्त्वं श्रुतं मोदक प्रियः. पाया पडा, दर्शन घ्या, प्रसाद घ्या. ओम केशवाय नमः, नारायण नमः, नारायण नमः, सत्यनारायण नमः. पार्वती ईश्वर सत्यनारायण महाराज की जय.
तुळशीला नमस्कार करा. राम राम सरपंच. राम राम तात्या, उशीर केला यायला. पूजा आत्ताच संपली की. घ्या प्रसाद घ्या. उशीर झाला, देवपूजा करतो. राम राम सरपंच. राम राम पाटील. या प्रसाद घ्या. आर लक्ष्मू, तू का मागे राहिलायस? ये पुढं. आलं की सरपंच. घे प्रसाद घे. अरे लक्ष्मणा, भावासंग भांडणार नाही असं सांग देवाला. होय की सांगतो की. आम्हा दोघांवर देवा असू दे देवाची कृपा. वय वय असेल की. बस बस. घे बसून घे तिथं. राम राम पाटील. राम राम. अरे रामा, बस बस घे प्रसाद घे. रामा बस, त्या लक्ष्मण शेजारी बस. सरपंच, सगळी पाहुणे मंडळी आली का? होय होय, समधी पाहुणी मंडळी झाडून आले ती बघा. सरपंच सदा कुठे गेलाय दिसत नाही. सदा त्याच काय विचारायचं नाही बघा. गोपन बी तिकडं आणि दगड बी तिकडं. अरे लक्ष्मणा, सदाच कामच असं असते. समध्यांनी जेवून जायचं बरं का. कुणी सुद्धा गडबड करू नका. अरे सदा, एका कामाला एवढा वेळ लावतात बरं. अरे घर आपलं पाहुण्यासनी सगळे भरली आहे की. आता लवकर बिगी कर. होय होय मालकी. लवकर. पान लवकर वाट की, पहिले बांधून आलूया. होय होय वाटतोय की. आवर लवकर कर. काशी निवासी बदामी मासी तुळजापुत्री महाकाली योगेश. अहो, हा घ्या शिरा आणि जरा चहा टाका बघू. हो हो. हा घ्या चहा. बाकी सरपंचांनी पूजा छान घातली हा. आणि दक्षिणाने 11 रुपये मिळाला. अहो, एरवी मला 11 रुपयासाठी 12 पूजा घालाव्या लागतात. हे विसरून चालायचं नाही. हो का? तुम्ही बदामीला देवीच्या दर्शनाला केव्हा जाणार आहात? हो जाणार आहे ना. मी नैवेद्य आणि शिदोरी बनवून हो देते. हो चालेल. जगदंब जगदंब जगदंब. हा घ्या देवीचा नैवेद्य आणि शिदोरी. छान छान छान. अव मी काय म्हणतीय, तू आणि काय म्हणतीयास? तसं नव्ह, आपण जाऊया की देवीच्या दर्शनाला बदामीला. मनात राहून राहून येते बघा. अगं पार्वती, शेतातली कामं पडले ते, बैलाला वैरण नाही, काय करावं कळना, डोसकं पाक फिरलं या. कसं जायचं? पैसे नको आहे. पैसे नसलं तर नसू द्या, चालत जाऊया की दोघं बी. बर असू दे. कधी जायचं म्हणतीयास? शुक्रवारीच निघूया की, तवर मळ्यातली कामं बी होते ते बघा सगळी. परब्रह्मरूपी माते गणशंकरी जय जय जय. 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 परब्रह्मरूपी माते.
अगं पार्वती, बदामीला देवीला जायचं म्हणाली होतीस ना व? अगं मग गेली नाहीस, काय झालं ग? अहो अक्का, ह्यानी म्हणतात कसं, पैसे नाही तर आणले लांब आहे बघा. अगं ह्यांनी जातात ना चालत बदामीला देवीच्या दर्शनाला. अगं बैलगाडी घेऊन जा, सांग तुझ्या नवऱ्याला. पुढच्या शुक्रवारच्या आरतीला गेलीस तर देवी तुला नक्कीच दृष्टांत देईल. अगं पार्वती, नवरात्र करतेस ना व? तर व अक्का, प्रत्येक वर्षाला न चुकता करते की. बरं बरं, चला आता, लय उशीर व्हायला लागलाय. पावसानं औंधा बरं केलं या. कसलं बरं केलं या? पुण्यात कळतंय की बरं केलंय का वाईट केलं या. अरे बाबा, ब्रह्मनसला कळलं नाही. तुमच्या आमच्या आता काय आहे, काय आमची आई बसेल मग आता काय करते ते करते. कोणा तर काय आपल्याला काम माहिती पुढचं. मेघरायाच्या मनात आलं तर तुपानं पाणी वाजतंय, नाहीतर किरसुरीनं जाळून येतं. काय खाल्लीकडे लय म्हणायचा पाऊस पडलाय म्हणाले हो. वरलीकडं तर पावसानं जनावर वाहून गेली बघ. सगळा खेळ त्याच्या मनात आहे. हे बघा मंडळी, पाऊस ये म्हटलं तर येत नाही, नको म्हटलं तर राहत नाही. बरोबर. परब्रह्मरूपी माते बनशंकरी जय जय जय. 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 बनशंकरी जय जय जय. बनशंकरी जय जय जय. पार्वती, सकाळपासून तुझा ताप कमी होईना, काय करावं कळना. आई शेकाबाई, काय करू आई? काय झालं पार्वती? सकाळपासून ताप आलाय, काय खाल्लं नाही, देवीचं नवरत नाही, काय करावं काय कळना झालंय बघा. हे घ्या देवीचं तीर्थ, तिला पाजा, ती बरी होईल. जगदंब 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 जगदंब. जय काशी नमाशी बदामी तुळजा पौर्णिमा सप्तशृंगी महाकाली योगेश्वरी जगदंब जगदंब. राम कृष्ण जगदंब. जय. खूप टाकला असाल, हे घ्या पाणी. हो ना. तोंड धुवून पानावर बसा. हो हो, लगेचच बसतो. हा. जगदंब जगदंब जगदंब. राम कृष्ण. जय शाखंबरी माते माऊली जगदंबे. राम राम.
बडजी बुवा राम राम. अरे काय शंकर धावत आलास एकदम. अहो तुमच्या मालकीनेनं माझ्या कारभारणीला वाचवलं. लय उपकार झालं बघा भटजी बुवा, लय उपकार अरे झालं. हे काय सांगतोयस तू. अहो मी तर दिवसभर घरीच आहे. मग माझ्या मालकीनेला कुणी संकटात वाचवलं? अरे शंकर आलं आता माझ्या लक्षात. काय आहे ना आपली माता जगदंबा शाकंभरी शेकाबाई आहे ना, तिनं जग झोप पालटून तुझ्या मंडळीला वाचवलं असणार बघ. धन्य झालो देवी, धन्य झालो. जय जगदंबा. देवीच्या दर्शनाला जावं म्हणतोया, पर या मळ्याच्या कामातनं येळच नाही बघा सरपंच. तुम्हासनी मळ्याच्या कामातनं जमत नाही आणि आमासनी गावगाड्यातनं जमत नाही. नाही पर सरपंच, प्रत्येक वेळेला आपला देवीचा निवद पुजाऱ्याकडे पोच असतो बघा. ते खरं आहे हो, पण आपण बी एकदा बदामीला जायचा बेत करूया की. होय होय जाऊया की. कालच्या बाजारी 2 फरडाबाज बैलांची जोडी आणल्या. खांदा फोडू द्या, मग जाऊच बदामीला झोल टाकून. मग पुढच्या पौर्णिमेला बेत नक्की करूया का? एकदम नक्की. अरे सदा जी मालक. येत्या पौर्णिमेला आपली बैल जोडी सजवून तयार ठेवायची बघ. पर मालक काय बेत हाय? वाजव म्हणलं की वाजवायचं. लगेल कोणाचं इच्छा नाही, कळलं का सदा? चल आता. बर पाटील निघूया. होय होय या तुम्ही. देवीच्या चमत्काराने तो ब्राह्मण देवीचा निश्चिम भक्त बनतो. अनेक वर्षे ते बदामीला पायी चालत जातात. परंतु आता बदामीला जाणं त्यांना शक्य नाही. आता ते वृद्ध झाले आहेत. अहो आवरलं का तुमचं? बदामीला जायचं आहे ना तुम्हाला? अहो शरीर थकलंय आता. पूर्वीसारखं चालणं होणार नाही माझ्या हातून. तेव्हा मी इथूनच नमस्कार करावा म्हणतोय देवीला. एवढ्या वेळेस जाऊन या, परत होणार नाही तुम्हाला. असं का? शेवटचं जाऊन येतो देवीला दर्शन घेऊन आणि मनातली खंत ही बोलून दाखवतो. आणा नैवेद्य. जाऊन येतो एकदाच देवीला अखेरचं. हो हो. जगदंब 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 जगदंब. राम राम तात्या. राम राम. काय तात्या आज अनवान चाललाय? अरे राम, आज शेकाबाईचा शुक्रवार आहे ना आज. अरे देवा, माझ्या डोसक्यातच आलं नाही बघा. मला कळतंय तेव्हापासून मी न चुकता देवीचा शुक्रवार करतोय बघ. तात्या तुमच्यावर देवीची लय कृपा आहे बघा. अरे असं नका म्हणू, देवीची सर्वांवर कृपा असते. नवरत्नात सुधी अनवाणीच राहायला लागतं. नमस्कार. निघायचं का बदामीला देवीच्या दर्शनाला? तुम्ही तयार आहात ना? हो हो, आम्ही निघायला तयार नाही आहोत. हो हो चला मग जाऊया दर्शनाला देवीच्या. ठेच लागली. अशा रीतीने हे 3 भक्त बदामीला बनशंकरी देवीच्या दर्शनासाठी वारंवार जात होते. हे 3 भक्त बदामीचा प्रवास डोंगर दऱ्यातून पार करून बदामीच्या मंदिरात पोहोचतात. जगदंब 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 जगदंब. राम राम पुजारी. राम राम पंत. काय म्हणती तब्येत? बरा आहे ना? आलो होतो देवीच्या दर्शनाला. म्हटलं खूप दिवस झालं देवीच्या दर्शनाला आलो नव्हतो. एकदाच देवीचं दर्शन घेऊन जावं. पंत आपण थकून आला आहात, थोडीशी विश्रांती घ्या.
देवीच्या दर्शनाला म्हटल्यावर कसला थकवा आणि काय आले पुजारी. देवीच्या दर्शनानं मन प्रसन्न होतंय बघा. हो का? तुम्ही म्हणताय तर घेतो थोडा वेळ विश्रांती इथं. विश्रांतीनंतर तो भक्त देवीच्या दर्शनाला जातो. हे देवी माते, जगदंबे बनशंकरी माते, मला क्षमा कर. तुझ्या दर्शनाची आस घेऊन मी इथपर्यंत आलोय. आता माझं वय झालंय, शरीर थकल्यामुळं यापुढं तुझं दर्शन होईल की नाही या विवंचनेत मी आहे. तुझा साक्षात्कार झाल्याशिवाय तुझे चरण सोडणार नाही माते, चरण सोडणार नाही. हे भक्ता, देवी आपल्या मुलांना दुःख कष्ट देत नाही. सर्व भक्तांचे दुःख दूर करते. तुझी सेवा, तुझी भक्ती अखंड आहे. तू भक्तीचा सागर आहेस. तुझी सेवा, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झाली आहे. बोल भक्ता, तुझी काय इच्छा आहे? हे बनशंकरी माते, तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो, पण मनात एकच खंत आहे. यापुढे शरीर थकल्यामुळे तुझ्या दर्शनाला पुन्हा येणं जमणार नाही. त्यामुळे तुझ्या दर्शनाची कायम अभिलाषा मनात असेल. माते, तुझं पुन्हा पुन्हा दर्शन व्हावं एवढीच इच्छा. तथास्तु. यापुढे तुला माझ्या दर्शनासाठी बदामीला यावं लागणार नाही. मीच तुझ्या भक्तीने प्रसन्न झाली आहे. जय बनशंकरी माते. तुझ्या भक्तीपोटी मी तुझ्या गावी यायला तयार आहे. पण एक अट आहे. नीट लक्ष देऊन ऐक. तू पुढे चालत राहा, मी तुझ्या पाठीमागे चालत येईल. जर तू मागे वळून पाहिलंस तर मी पुढे येणार नाही. जय बनशंकरी माते. तुझ्या स्वागता राम प्रहरी फडशिंपितो पाण्याचा. गजर करुणी शिवम पार्वती तव हरी नामाचा. तुझ्या स्वागता राम प्रहरी फडशिंपितो पाण्याचा. गजर करुणी शिवम पार्वती तव हरी नामाचा. प्रभाती पूजा मांडली असे सुरेख स्वरूपी. ध्यास आत्मजा तव नामाचा तुझी शाकंभरी. श्री गणेशा तूच आदिश्वर या जगताचा त्राता. गजर करुणी शिवम पार्वती तव हरी नामाचा. तुझ्या स्वागता राम प्रहरी फडशिंपितो पाण्याचा. गजर करुणी शिवम पार्वती तव हरी नामाचा. ओंकाराची पूजा सुरेख माती शोभे विभूती. चंदन गंध सर्वांगी लिलया शिव नाम गरजते. आम्ही पामर या जगती तूच आमचा दाता. गजर करुणी शिवम पार्वती तव हरी नामाचा. तुझा स्वागता राम प्रहरी फडशिंपितो पाण्याचा. गजर करुणी शिवम पार्वती तव हरी नामाचा. तांदूळ मूग जवस अर्पितो पार्वती रमणी. श्रावण माशी शिवा मुठती महापुण्य राशी. भक्ती सुगंध चाले दरवळ झरा चैतन्याचा. गजर करुणी शिवम पार्वती तव हरी नामाचा. तुझ्या स्वागता राम प्रहरी फडशिंपितो पाण्याचा. गजर करुणी शिवम पार्वती तव हरी नामाचा. या सृष्टीचा तू उद्गाता तुझी प्राणेश्वर. पसायदान हे सांगे जगता तुझी ज्ञानेश्वर. तुझी
तुझ्या नामे तरुणी आता रथ चाले सृष्टीचा गजर करुणी शिवम पार्वती तव हरी नामाचा तुझ्या स्वागता राम प्रहरी फळ शिंपितो पाण्याचा गजर करुणी शिवम पार्वती तव हरी नामाचा. मी आता गावाजवळ पोहोचलो. देवी आली आहे, पाहावे तरी वळून. हे भक्ता, तू सांगितल्याप्रमाणे मागे वळून न बघण्याची अट मानली नाही. मी येथून पुढे येऊ शकणार नाही. हेच माझं स्थान. हे देवी, मला माफ कर, मला माफ कर. अहो पाटील, सरपंच, बदामीहून श्री देवी शाकंभरी शेकाबाई आपल्या गावापर्यंत आलेले आहे. साक्षात्कार झालाय मला. काय सांगताय भटजी बुवा? होय सरपंच साहेब. काय बदामीची देवी आपल्या गावात आली होय? होय. लई बरं झालं बघा. जय शाकंभरी देवी. चला आपणही देवीचं दर्शन घेऊया. होय होय. सदा जी मालक. अरे पूजेला ताट घेऊन यायला सांग समध्यासनी. होय होय सांगतोय मालक. अरे सदा, त्या धोंडू आत्याला, कमलाताईला आणि त्या गिरजाला समध्या बायासनी या म्हणावं लागलो. बिगी बिगी या म्हणावं. होय होय मालकीन सांगतोय. चला पूजा करूया देवीची. बनशंकरी माता की जय. जगदंब जगदंब. बनशंकरी देवीनं आपल्या नगरीत पाऊल ठेवलं आणि आपली नगरी पावन झाली. बरं मग असं करूया की या देवीचं आपल्या या गावामध्ये मंदिर बांधूया की. तर हो, असं कसं? एकदम झाक मंदिर बांधूया बघा. सगळ्याच्या विचारानं होऊ द्या. अगं शेकाबाई भक्ताच्या ओढीनं बनायला आले. होय आया, मी बी शेकाबाईला शरण गेलो या. अरे पोराला शेकाबाईच्या आचरणानं आपलं लई चांगलं आहे. प्रत्येक क्षेत्राने देवीला जात जाऊ आणि देवीची पूजा करत जाऊ. मी बी करीन पूजा. होय आया, मी पण देवीला दररोज जाईन. तुझ्या हात जोडा किती यायला. देवीची तुमच्यावर कृपा असू द्या. राम राम दाद्या. एकदम झाक काम झाले बघा. अहो संतांनी म्हणलंच आहे की आले देवाजीच्या मनात येते कोणाचेच आले ना. बर तात्या, आता लय उशीर झालाय, चलूया. राम राम. जय शाकंभरी कर्पूरारी ओवाळी तो तव चरणी. जय देवी वृक्षवल्ली ही भक्ता आल्हादे. पक्षी गाती हर्षे सुस्वरे. स्नानाभिषेक पहाडेला जगदंबे. श्रीवनशंकरी तुझी अन्नपूर्णे. जय देवी जय शाकंभरी कर्पूरारती ओवाळी तो तव चरणी. जय देवी कलश पात्रे फळ शिंपोनी. राम प्रहरी नाम गर्जोनी. तुळशी प्रदक्षिणा चरण स्पर्शुनी. दर्शन मात्रे मम चित्त हरपुनी. जय देवी जय शाकंभरी कर्पूरारती ओवाळी तो तव चरणी. जय देवी शुक्रवारी भक्त येती
दर्शना हळदी कुंकू तव अर्पणा आरती म्हणून संतोषी मना मुखी गजर पार्वती रमणा जय देवी जय शाकंभरी कर्पूरारती ओवाळी तो तव चरणी जय देवी प्राकृत संस्कृताचा अर्थ लाभोध देवी महात्म्य वाचे सुबोध पोथी पुराण महिमा अगाध पूर्वजन्मीचा सुकृत बंध जय देवी जय शाकंभरी कर्पूरारती ओवाळी तो तव चरणी जय देवी जरी स्थळी काष्टी पाशानी तुझी विश्वंभरी जगज्जननी जगन्माता तू भक्ता वरदाई लव मागे आता पसायला नाही जय देवी जय शाकंभरी कर्पूरारती ओवाळी तो तव चरणी जय देवी जय बनशंकरी माते. भक्तजन हो, बनशंकरी मातेचा महिमा आगाध आहे. अगदी जगदंबेचा अवतार भक्ताच्या सेवेला प्रसन्न होऊन बराणी या ठिकाणी आलेला आहे. तरी सर्व बराणीतील ग्रामस्थांनी या देवीचा आनंदाने सत्कार करावा आणि दर शुक्रवारी देवीचा उपवास करावा. अश्विन शुद्ध अष्टमीला देवीचा उपवास असतो. त्या दिवशी नवरात्र करावं आणि नवरात्रीला खारी खोबरं लेसा साखर अशा पद्धतीचा आहार घ्यावा. जय बनशंकरी माता. जय बनशंकरी माता. अरे रामा कोण तात्या होय? कशाची पेरणी गाठली रे? बोला. करड पेराव म्हणतोय. अरे येणं बिणं झालंच काय? का हो तात्या, काय झालंय? अरे आपल्या नगरी शेकाबाईची फेरी आली ना. रातच्या टायमाला तिची फेरी असते आणि असलं काय काट्यात पीक पेरायला लागला? होय तात्या, खरंय तुमचं. आता कशाला करड पेरतोय मी? ज्वारीच पेरतो. हे बघा मंडळी, आपलं गाव देवी बनशंकरीनं पावन केलं, तेव्हा आपण देवीच्या यात्रेबद्दल विचार करूया. हे बघा पुजारी, देवीच्या यात्रेचा दिस कोणता असावा हे जरा समजेशनी सांगा. होय, सांगूया सरपंच. तर सरपंच बोला. अश्विन शुद्ध अष्टमीला बरं. देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्या दिवशी यात्रा भरायला हरकत नाही आपल्याला. बरं चालेल. बरं. पुजाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे देवीची यात्रा भरवली जाईल आणि आरासही केली जाईल. होय सरपंच, हे तर मग आणखी सुंदर होईल. पालखी वाजत काढू. काय मंडळी, काय म्हणताय? जय बनशंकरी. जय बनशंकरी. मी की नाही तुम्हाला एक गंमत सांगते. मग सांग की. मी आहे ना उद्या बनाच्या जत्रेला जाणार आहे. माझे बाबा मला बांगड्या आणणार आहेत. मी पण आमच्या तात्या संग बनायच्या जत्रेला जाणार आहे. आमचं दादा म्हणते की तुला फुगा घेऊन देतो. आमचा मामा बनायचंच आहे. मी बी जत्रेला जाणार आहे. मी पण जत्रेत खेळणे आणणार आहे. आमचं दादा म्हणते तुला शरबत चिरमुरे घेऊन देतो. मी की नाही खायला जिलेबी आणणार आहे. आमच्या ना मला बिडशे आणणार आहे. देवीचं नवरात्र करतेस ना? होय अक्का, केले की हो. होय. या दोघांनी कुणीकडे चालल्या त्या? अहो अक्का, मी सुद्धा या वर्षापासून नवरत्न धरले.
अगं करावं देवीचं नवरतन, देवीची कृपा राहते घरादारावर. अहो मी सुद्धा तिला हेच सांगितलं, तेव्हा कुठे ही तयार झाली. अगं मावशे, तुमच्यासारख्याने सांगितल्यावर करूच की आम्ही नवरतन. अगं प्रत्येकीनं शाकंभरी देवीची उपासना करावी, तिचं नवरतन करावं आपल्या गावासाठी, आपल्या घरासाठी. मग बघा बरं गावाची ना आपली कशी भरभराट होते ती. होय होय अक्का. अक्का, मावशी, पार्वती, आज माझ्या घरी देवीची पूजा आहे. मग चला आता. चला. जगा तू नाना कला आदि माया अनंत रूपी तू जगदंबा. दाविसी जगा तू नाना कला आदि माया अनंत रूपी तू जगदंबा. पहाटवारा तूच होसी निद्रा भंगायला. लख प्रकाश माला आरास तो बाजूला. शाकंभरी तुझ्या सेवेला दीप स्वागताला. शाकंभरी दीप स्वागताला. तुझ्या सेवेला अखंड उभ्या लक्ष यक्ष यामिनी. विश्वरूपिणी माय माऊली तू बनशंकरी. रुद्रावतारी तूच होसी पाप भंगायला. लख प्रकाश माला आरास तो बाजूला. शाकंभरी तुझ्या सेवेला दीप स्वागताला. शाकंभरी दीप स्वागताला. मंगल नाम मंगल ध्यान तू मंगल मूर्ती. महामाया आदिशक्ती तूच सृष्टी करती. सद्गुरु होऊनी दाखविसी मा
पामरा